तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाण्याच्या नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला घाटोळ नामक पोलीस उपनिरीक्षक यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। व्हिडिओ काढण्याच्या कारणावरून ही मारहाण झाली असून या व्यक्तीला खामगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात एका कर्मचाऱ्याने कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। दुसरीकडे मारहाण प्रकरणी उपनिरीक्षकाविरोधात त्याच पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे पोलीस उपनिरीक्षक घाटोळ हे नांदुरा पोलीस स्टेशन अधिकारी म्हणून नेमणुकीस असून त्याच ठाण्याच्या डायरीत त्यांची नोंद आता आरोपी म्हणून झाली आहे। हे विशेष। नांदुरा खुर्द येथील रहिवासी असलेले गोपाळ राधेश्याम नालट हे 27 जानेवारी रोजी दुपारी 4:40 दरम्यान वैयक्तिक तक्रार घेऊन नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये गेले होते। त्यावेळी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक घाटोळ यांच्याशी नालट यांचा वाद झाला। तसेच PSI घाटोळ यांनी नालट यांचा तक्रार अर्ज घेण्यास नकार देत अर्ज फेकून दिला। या प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला असता संतापलेल्या घाटोळ यांनी नालट यांना चापटी बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप गोपाळ राधेश्याम नालट यांनी तक्रारीवरून केला असून या प्रकरणी नांदुरा पोलिसात भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचे सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे पोलीस उपनिरीक्षक घाटोळ हे नांदुरा पोलीस स्टेशन अधिकारी म्हणून नेमणुकीस असून त्याच्या ठाण्याच्या डायरीत त्यांची नोंद आता आरोपी म्हणून झाली आहे। हे विशेष। दुसरीकडे याच संदर्भात तक्रारकर्ता गोपाल नालट हे खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेले असता या कार्यालयातही एका कर्मचाऱ्याने व्हिडिओ शूटिंग करण्यास मज्जाव करीत रेकॉर्डिंग करणाऱ्या इसमास हातातून कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न करतानाचा हा व्हिडिओ समोर आला आहे। यामुळे पोलीस प्रशासनाला व्हिडिओ शूटिंगची ॲलर्जीच आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे। सदर प्रकरणाची दाखल कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घेतली असून लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे समजते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा।